राम राम सोयरेव. जरांगे पाटलाच्या मोर्चाची बरोबरी करून 5-6 क्वाल्यानं मिळून मोर्चा काढला म्हणत्या. आणि या मोर्चाचं नेतृत्व कोण करत होतं? येवल्याचं म्हातारं. आता लोक आलं की समाजाचा पुळका आला नाही. मग आता या समाजासाठी याची कळवळ एवढी कसं काय वाढली? याच्या पुढच्या भविष्याचा विचार करून तर हे लोकांना जमा करीत नसन. लोकांना व्याचा डावा लागला. लोकांनी याचे 300-300 रुपये घेतले नाही. जर यानं आज लोक समाजासाठी केलं असतं तर याच्या प्रॉपर्टी अब्जामध्ये कसं काय गेल्या असते? मग याला 2-2 वर्ष 3-3 वर्ष जलाची हवा खाऊन हे कशी काय आली असन? आणि तो म्हातारा म्हणतो दरिंदे पाटील. अरे तो ज्याला दरिंदे म्हणतो याची लायकी बी नाही त्याला बोलायची दरिंदे जरांगे पाटलाला. कारण की त्या माणसानं स्वतःचं आयुष्य सगळं समाजासाठी झिजलं. त्याच्या खात्यावर आज 1 रुपया नाही. त्यानं जर पैसे कमिले असते समाज संघातदारी करून तर जरांगे पाटला लोक डोक्यावर घेऊन नाचले नसते. आणि तू जर समाजासाठी एकनिष्ठ राहिला असता तर आज तो समाज विवर असता. तू करोडो अब्जामध्ये तू बी नसता खेळला. आणि तू आज तुझ्या मसनात गावऱ्या गेल्या तरी तू म्हणतो मला मुख्यमंत्री व्हायचं. तू मंत्री पदासाठी रुसतो फुगतो, काही दिवस गायब होऊन जातो. मग तू समाजासाठी तरी काय करू आला? अरे तुला तर पुढच्या 7 पिढ्याचं नाही, तुला मला तर वाटतं 10-20 पिढ्याचं कामाचं आहे. आणि तुझे दिवस तरी किती राहिले आता? तू किती उद्धट बोलतो दरिंदे पाटील. बोलणं तरी शोभतं का? आपला मागचा इतिहास पहा पहिले. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आपला इतिहास कसा आहे. आणि मग जरा थोडं विचार करून बोलाव. आणि जरांगे पाटलाची तळपायाची बी तू बरोबर करू शकत नाही छगनराव. जरा म्हातारपणाला जरा चांगलं राहा. थोडे दिवस राहिले आपले आता. काय म्हणते ना, शेवट गोड व्हावा तसा आपला शेवट आता गोड झाला पाहिजे. हीच आपण ईश्वराकडे मागणी करायला पाहिजे. धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू